हॅलो 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 Hello, 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 check, hello, check, hello, 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 check, hello, hello, check, hello, 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 check, hello, check, हॅलो हॅलो hello, check, hello, hello, check, hello, hello, check, hello, check, disturbance. Hello, hello, check, hello, check, hello, 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 check, hello, check. हॅलो 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 प्रत्येक वासाला प्रत्येक वासाला प्रत्येक काय प्रत्येक भेटलो तर गेला सांग मला बोलणं अजून हे काय माहिती विचारते का काय आलं साईड एक पण स्वागत करत आहे म्हणजे आजच्या कार्यक्रमाला आजच्या थोडसा स्पर्धेला सुरुवात थोडी उशिरा होते आम्ही 6 वाजताच टायमिंग आपल्याला सगळ्यांना दिलं होतं पण काही संघ उपस्थित नसल्यामुळे आम्हाला स्पर्धा थोडी उशिराने सुरू करावी लागते आणि आमच्या आयोजकांनी या संदर्भात काही पेनल्टीज संघाला द्यायचं असं ठरवलेलं आहे आणि त्या पेनल्टीज आज आम्ही इथे इम्प्लिमेंट करणार आणि आम्हाला सहकार्य करतील आज पेनल्टी आहे आणि प्रत्येक सामना हा 5 षटकांच्या ऐवजी 4 षटकांचा खेळवला जाणार आहे आणि 4 षटक ही 4 वेगवेगळे गोलंदाजी करतील सर्व खेळाडू संघाची पहिली मॅच कुठली आहे बघ आणि जय हनुमान जय हनुमान कुठले या स्पर्धेची सुरुवात आपण करतोय रोनिश फायटर आणि जय हनुमान कुंडी यांचा पहिला सामना आहे संघाच्या खेळाडूंना विनंती आहे या समोर येते आपल्याला गाडी करून घ्यायची रोनिश फायटर आणि जय हनुमान कुंडी आणि दोन्ही संघांनी आपापल्या खेळाडू पक्षामध्ये आपले खेळाडू दोन्ही संघामध्ये आणि कॅप्टन्सी आणि जे ॲडव्हान्स खेळाडू असतील खबरदारी घ्यायची आवश्यकता सगळ्या खेळाडूंची नावं माहिती असल्यामुळे एक तुमचा एक्स्ट्रा खेळाडू खेळाडूंमध्ये टाकवायचा जेणेकरून आम्हाला आम्ही काही लाईव्ह संक्षेपण करतो किंवा स्कोरिंग करतो त्यावेळेला आम्हाला खेळाडूंची नावं माहिती असतात
आणि नाव माहिती युट्यूबवर चुकीची माहिती पसरली लेझर चेक कर चेक कर गेले कुठे आवाज येतोय का? हॅलो हॅलो, आवाज येतोय काय? आला सिस्टीम ओके आहे ना? ओके कॅमेरा चालू करा ना सगळ्यांनी. अरे कॅमेरा चालू करा ना. त्रासदायक आहे आणि तो उशीर आम्ही टाळण्यासाठी थोडस कडक धोरण आजच्या या सामन्याच्या दिवशी अवलंबणार आहोत. सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. आम्ही पुन्हा पुन्हा विनंती करतोय रोनित फायटर्स आणि जय हनुमान कुडलीच्या कर्णधारांनी कॅमेरा हलतोय, खाली घे ना, लाईट पासून खाली घे ना जरा. फक्त कर्णधार बाकीच्या तुमच्या प्लेयर्सनी तुमच्या कक्षामध्ये खेळाडू कक्षामध्ये यायचंय. तुम्ही तुमची टीम खाली घे ना, लाईट पासून खाली घे ना. जय हनुमान या. जय हनुमान टीम कॅप्टन कोण आहे? ओके, जय हनुमानचे कॅप्टन आलेले आहे. बरोबर आहे, बरोबर. तुमचं रोनित फायटर तुमचं टी शर्ट ओके या घालून या पटकन. ऐकलं हॅलो दोघांची टीचर कॅप्टन कोण नाव काय तुझं? ओके, कॅप्टन नाव काय? सार्थक पटेकर. बरं, तुमचा एक एक एक्स्ट्राचा प्लेअर तुमचे प्लेइंग 9 दिलेत. प्लेइंग 9 टीम दिली. प्लेइंग 9 टीम मिळाली. प्लेइंग 9 आणि तुमच्या टीमची सगळ्यांची नावं माहीत असलेला एक एक्स्ट्रा प्लेअर प्लीज कॉमेंट्री बॉक्स. नाव माहीत असलेला म्हणजे असं नको व्हायला. येस, IPL सारखी स्पर्धा आपण घेतोय. सगळे वेगवेगळ्या गावातले खेळाडू आहेत हे आम्हाला माहिती आहे, पण तरी पण संघ मालकाला तरी आपल्या खेळाडूंची नाव माहिती असायला पाहिजे. बरोबर आहे ना? ओके या दोन्ही कॅप्टन्स आजच्या मॅचचा आपण टॉस करतोय आणि टॉस साठी इथे उपस्थित आहेत मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरीच्या प्राध्यापिका डॉक्टर संगीता वासावे. त्या या स्पर्धेचा टॉस करतील. कॉल कोण करणार? कुंदन. असं काट काट ओके. जय हनुमान कुठली आपण टॉस जिंकलेला आहे. काय घेणार आहात? डिसिजन नाही लगेच
वेळ घालवायचा नाही, डिसिजनला वेळ घालवायचा नाही, आपल्याला मॅच लगेच सुरू करायचे प्लीज. आणि टॉस झाल्यानंतर 5व्या मिनिटाला फिल्डिंग करणारी टीम इथे मैदानात असली पाहिजे प्लीज. बॉलिंग करायचा निर्णय घेतलेला आहे जय हनुमान कुडली आणि आपल्याला रोनिश फायटर्सना फलंदाजी करायची. तुमचे खेळाडू 5 मिनिटात मैदानात फिल्डिंग साठी उतरले पाहिजे. थँक्यू थँक्यू अँड ऑल द बेस्ट. झुंजार प्रीमियर लीग 2024 रात्र दुसरी. दोन्ही कॅप्टन्स ना पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी त्यांचे प्लेयर्सची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची. लिस्ट आपली लिस्ट आमची आहे का? द्या ना द्या. झुंजार क्रिकेट क्लब जांभारी आयोजित झुंजार प्रीमियर लीग 2024 आजचा हा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसासाठी जे सामने होणार आहेत त्या सामन्यासाठी या ठिकाणी आपल्याला समालोचक म्हणून लाभले आहेत ते सुदेश पाटील या ठिकाणी समालोचन करतील. वरवडे गावातून आलेले आहेत. त्यांच्या आवाजात आपल्याला दर्जेदार असं समालोचन ऐकायला मिळेल. धन्यवाद. झुंजार प्रीमियर लीग 2024 युट्यूब लाईव्ह अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा. ही स्पर्धा आपल्यापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून पोहोचते रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनल मार्फत. या चॅनलचे हेड आहेत सौरभ मयेकर. स्कोरर टीम आहे तौसिफ गोलंदाज, ओंकार मयेकर जो मेन कॅमेरा हँडल करतोय. साइड कॅमेरा उजव्या बाजूला जो आपल्याला दिसतोय तो करतोय अनिकेत मोरे आणि लेफ्टचा जो साइड कॅमेरा आहे तो ऑपरेट करतोय सिद्धांत मयेकर. अशी रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हची टीम आपल्यासाठी या स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवते. जय हनुमान कुडलीची प्लेइंग 9 ची लिस्ट लिस्ट आहे. प्लेइंग 9 जय हनुमानचा एक्स्ट्रा प्लेयर आणि रोनिश चा एक एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायला पाहिजे नावं सांगण्यासाठी. थोडं थोडं मध्ये नावं माहिती आहेत ना सगळी. पुणे 4 गोलंदाज दोन्ही टीमना वापरायचे. आजच्या दिवसाची आपण सुरुवात करतोय ती रोनिश फायटर जय हनुमान कुडली. आणि या आजच्या मॅचसाठी जे अंपायर संतोष सारंग, आणि सतीश कटनार आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुरेश पाटील वरोड्याचे आणि नयन तिमसेकर. स्कोरर आहे अजय सारंग झुंजार क्रिकेट क्लबचा सदस्य. आणि आता सांगितल्याप्रमाणे ही स्पर्धा रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह या YouTube चॅनलच्या माध्यमातून आणि जय हनुमानचा कर्णधार यांना आमच्या आयोजक रोहित कुलकर्णी यांच्याकडून एक कॅप, रोहित कटनाक यांच्याकडून कॅप मिळते. त्या कॅमेराला फेस करा, समोरच्या हे कॅप स्पॉन्सर केली रोहित कटनाक यांनी आणि ही सगळ्या कर्णधारांसाठी आहे. आणि आज या टीम पहिल्यांदाच खेळतायत त्यामुळे त्या कर्णधारांना ती कॅप दिलेली आहे. आणि आता सुरू होतोय झुंजार प्रीमियर लीग 2024 चा थरार. रात्र दुसरी. ओव्हर टू वैभव पाटील.
बॉलर क्रिकेटची शान सचिन तेंडुलकर त्याचं नाव, क्रिकेटची शान सचिन तेंडुलकर त्याचं नाव. मायबाप क्रीडा रसिक खेळाडूंना करतो मानाचा मुजरा, मायबाप क्रीडा रसिक खेळाडूंना करतो मानाचा मुजरा. मी समालोचक सुदेश पाटील माझं नाव, मी समालोचक सुदेश पाटील माझं नाव. धन्यवाद मित्रांनो. जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी मित्रांनो सुरू होत असलेला सामना, या स्पर्धेच्या दरम्यान आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. रोनिश फायटर जांभारी वर्सेस जय हनुमान कुर्ली या दोन मातब्बर संघांमध्ये सुरू होत असलेला हा पहिला सेमीफायनल पहिला सामना या दुसऱ्या दिवसामधील नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर फलंदाज असेल कुंदन, शार्दूल गोलंदाज असेल शार्दूल. नक्कीच पहिला चेंडू या ठिकाणी आणि पंचाने पहिल्या चेंडूवरती इशारा केलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. व्हाईटचा इशारा नियम क्रमांक 22 या ठिकाणी मोडला आणि त्याला दंडित केलं गेलं पंचांच्या माध्यमातून. एकूण 2 धावा या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती खर्च केल्या जात आहेत. या ठिकाणी शार्दूल सज्ज झाला प्राथमिक गोलंदाजी करण्यासाठी. पहिलं षटक त्यानंतर मात्र सुंदर षटक या ठिकाणी टाकलं जात आहे. मित्रांनो कुंदनचा जर विचार केला तर कुंदनची आतापर्यंत प्रत्येक स्पर्धेमध्ये मी नक्कीच फलंदाजी पाहिले, ओव्हरम असो किंवा अंडरम असो, अतिशय सुंदर असा हा फलंदाज मला वाटतं आज या बॉक्स क्रिकेट मध्ये खेळताना दिसतो आणि त्याच दरम्यान पहिला चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच या ठिकाणी गागर पट्ट्याचा टायगर मानला जातो तो कुंदन या ठिकाणी फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं स्वतःच्या संघाकडून आणि या ठिकाणी दुसरा फटका नक्कीच बॅलिंगच्या दिशेने 4 धावांचा फटका सजवला जातोय कुंदनच्या माध्यमातून. 2 चौकार आले, एक एक्स्ट्रा चेंडू टाकला गेला, त्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या गेल्या. एकूण 10 धावा आतापर्यंत धाव तालिकावरती लागल्यात मित्रांनो. 4 षटकांचा सामना असेल. नक्की 4 गोलंदाज वापरले जातील. फ्रेश गोलंदाज कोणत्याही गोलंदाजाला दुसरं षटक टाकता येणार नाही. नक्कीच त्या दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होईल तो शार्दूल. पुन्हा एकदा हा चेंडू आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सलग 3 चौकार लगावले गेले कुंदनच्या माध्यमातून. मित्रांनो ही स्पर्धा आपण मित्रांनो युट्यूबला लाईव्ह रूपामध्ये पाहतोय. काय सुंदर स्पर्धेचं नियोजन केलं गेलं या ठिकाणी. 2 चेंडू मला वाटतं बाकी असतील पहिल्या षटकातील. बघूया शार्दूल कशा प्रकारे हाताळतोय 2 चेंडू. हा चेंडू नक्कीच या ठिकाणी 40 क्षेत्रामध्ये गेलाय का चेंडू. 2 धावांसाठी मला वाटतं आमचे सीमारक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 2 धावांसाठी हा फटका गेला. जाहीर क्षेत्रामध्ये नक्कीच चेंडू 2 धावांसाठी गेला. 2 धावा खर्च केला गेला शार्दूलच्या माध्यमातून. उर्वरित 1 चेंडू शेवटचा चेंडू असेल प्राथमिक षटकातील शार्दूलच्या आणि त्या चेंडूवरती प्रहार करतो का बघूया. नक्कीच 4 षटकांचा खेळ असेल आणि नक्कीच या मैदानाचा विचार केला तर कमीत कमी 60 धावा प्राथमिक फलंदाजी करत असताना करावे लागतील. हा शेवटचा चेंडू त्यावरती प्रहार केला गेला कुंदनच्या माध्यमातून. 4 धावा आणि षटक समाप्तीचा इशाराला पंचांचा धाव संख्या 20 धावा म्हणजे 5 चौकार लगावले गेले. नक्कीच या ठिकाणी 20 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. आणि माझ्यासोबत या ठिकाणी मित्रांनो समालोचन कक्षामध्ये आमचे सिनियर समालोचक पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ओव्हरऑल क्रिकेट असो किंवा गरम क्रिकेट तुम्ही कुठेही खेळायला जा आपल्याला हमखास दिसतो. केपीएल मध्ये आजच ते हाफ सेंचुरी मारून इथे आलेले आहेत. ओव्हरऑल क्रिकेट मध्ये ते खारवी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळतायत आणि झुंजार प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळत आहेत. या ठिकाणी हा त्यांचा पहिलाच सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने आपला रेकॉर्ड करतात ते पाहायचं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी
या ठिकाणी पहिल्या षटकाचा समाचार घेतला त्यामुळे इथे पाहायला मिळत आहे की ते लय मध्ये आहे. दरम्यान 2 चेंडू फेकून झाले आणि हा निर्धाव चेंडू अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन कमबॅक केलंय गोलंदाजाने. पुन्हा एकदा या पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार आणि सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय नपितुली गोलंदाजी. कशी गोलंदाजी, एक प्रकारे फलंदाजाला जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. यश हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपला रोल निभावताना आता मात्र सुंदर मारलेला चेंडू. हा चेंडू अडवता आला पाहिजे क्षेत्ररक्षकाला. अशा पद्धतीने जर आपण क्षेत्ररक्षण केलं तर थोडस अवघड होऊ शकतं. 2 रक्षकांच्या मधून गेलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या षटकातील शेवटचा चेंडू. हो खराब चेंडू या ठिकाणी पंचांनी या ठिकाणी ओव्हर केलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. आपल्याला प्रत्येक सामन्यासाठी एकच रिव्ह्यू आहे, फलंदाजीसाठी आणि गोलंदाजीसाठी. बोलू नको सर, आधी बोलू नको सर. नयन यांनी सांगितल्याशिवाय बोलायचं नाही. जे पहिलं षटक फेकला गेला त्यावेळेला पहिले 2 ते 3 चेंडू जेव्हा फलंदाजाने फेकले त्यावेळेला थोडस लाईट करताना दिसून आले. मला वाटतं त्या नक्कीचा अंदाज आला नव्हता, पण त्यानंतर 4थ्या चेंडूपासून जेव्हा सुरुवात केली फलंदाजाने ती अप्रतिम होती, चांगलं कमबॅक केला होता. या ठिकाणी रिव्ह्यूचा रिझल्ट येतो, पाहूया नेमकं काय रिझल्ट येतो. डिसिजन पेंडिंग आहे. एकदा चेक कर. इकडे लागला, इकडे. नयन तू बोलू नकोस म्हणून सांगितलं, अंपायरला सांगायचं असतं. आधी बोलू नकोस. शांत गडबड करू नको. आवड आहे ना आत्ताचा बॉल. हा काउंट करा. बॉलर हर्ष. हर्ष नवीन गोलंदाज हर्ष. नक्कीच या ठिकाणी मित्रांनो हर्ष तिसरं षटक हाताळण्यासाठी कर्णधाराला पाचारण केलं गेलं हर्षच्या माध्यमातून. दुसरं षटक मात्र यशच्या माध्यमातून टाकलं गेलं. फक्त 8 धावा मित्रांनो खर्च केल्या गेल्या. अतिशय कौतुकास्पद गोलंदाजी केली हर्ष या ठिकाणी सज्ज झाला. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आणि स्ट्रेट ड्राईव्ह केला. या ठिकाणी कुंदन याने 4 धावा नक्कीच या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. कुंदनला जर आपल्याला गोलंदाजी करून जर रोखायचं असेल तर त्याला खरोखर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणे गरजेचं असेल प्रत्येक येणाऱ्या गोलंदाजाला. कारण कुंदनला आपण सर्वच ओळखता कशा प्रकारे तो फलंदाजी करतो. त्या दरम्यान टाकला गेला एक वाईड चेंडू. 22 नियम क्रमांक 22 या ठिकाणी मोडीत काढला गेला आणि त्याला दंडित केलं गेलं पंचांच्या माध्यमातून. हर्ष पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू मात्र बघूया नक्कीच पुन्हा एकदा 4 धावांसाठी जातो. क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी केला होता थोडा प्रयास मात्र असफल ठरला. प्रयासाने 4 धावा मात्र रोखू शकत नाही. हर्षला कुठेतरी तिसरं षटक हाताळत असताना ज्या प्रकारे यशने गोलंदाजी केली मानसला मला वाटतं त्या ठिकाणी रोखून धरलं होतं. त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कुंदन सारख्या एका फलंदाजासमोर. जेव्हा आपण चांगल्या प्रकारची कामगिरी चांगली गोलंदाजी करणार तेव्हाच कुठेतरी आपला संघ विजयाच्या समीप जाताना दिसतो मित्रांनो. हर्ष पुन्हा एकदा सज्ज झाला. हा चेंडू पुन्हा एकदा 4 धावांसाठी नक्कीच जातो. स्ट्रेट ड्राईव्ह केला हा कुंदनने फटका आणि 4 धावांसाठी आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये बदल केला. धावसंख्या झाली 41. 41 धावा आतापर्यंत धावपलकावर पाहायला मिळत आहेत. बिन बाद त्या सुद्धा हा चेंडू नक्कीच पुन्हा एकदा 4 धावांसाठी जातोय. कुंदन मात्र इथे थांबायचा काय नाव घेत नाहीये कारण प्रत्येक चेंडूवरती प्रहार करतोय. हर्ष याच्या आतापर्यंत विचार केला कुंदनच्या फलंदाजीचा 34 धावा 10 चेंडूंमध्ये आतापर्यंत खेळतोय कुंदन. 2 चेंडू हर्षच्या माध्यमातून अजून नक्कीच शिल्लक असतील. बघूया हर्ष
कशा प्रकारे दोन चेंडू हाताळतो. या दोन चेंडूंचा जर खेळ समाप्त करायचा असेल तर कुठेतरी निर्धाव करावे लागतील. हे दोन्ही चेंडू आणि कुंदनला रोखावं लागेल. हा चेंडू इतक्या सुंदर शॉट केला, टॅप केलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला नक्कीच फील्ड करण्याची संधी होती, मात्र त्या ठिकाणी इतक्या स्पीडने गेलेला चेंडू 4 धावांसाठी शेवटचा चेंडू असेल नक्कीच या ठिकाणी हर्ष कोट्यामधील तिसरं षटक. त्यानंतर 6 चेंडू येतील, चौथं षटक टाकलं जाईल. हर्ष हा चेंडू बघूया शेवटचा असेल कुंदनसाठी. हा चेंडू आता मात्र त्याच क्षेत्ररक्षकाकडे की चेंडू गेला, थोडा उंची कमी गेली आणि चेंडू फील्ड झाला. 3 षटकांचा खेळ झाला. धाव संख्या असेल ती 49. 49 बिन बाद या ठिकाणी मित्रांनो आपण पाहतोय. रोनिश फायटर संघ जांभारी यांची ही धाव संख्या या ठिकाणी आपण पाहतोय 14. अभिषेक या ठिकाणी येतोय, शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय अभिषेक. पुन्हा एकदा जाऊया नयन सरांच्या दिशेने. स्ट्राईकला येते मानस आणि हा निर्धाव चेंडू अभिषेक गोलंदाजीसाठी आले तर राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतायत गणपती यांकडून. दिशाहीन चेंडू मिडल स्टिकच्या आसपास चेंडू होता, ऑफ टर्न झालेला चेंडू लेग स्टिकच्या बाहेरून गेला. पंचांनी स्वेर घोषित केला. 1 धाव मिळते. या एका धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली 50 आणि हा पंच केलेला परंतु शॉट मध्ये ताकद नव्हती. अगदी आरामात चेंडू अडवलेला क्षेत्ररक्षकाने 1 चोटी धाव मिळते. या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करतायत आणि ते बरोबर आहे. ज्या पद्धतीने मानस फलंदाजी करतायत बीट होताना दिसत आहेत आणि ज्या पद्धतीने कुंदन जरी ते बीट झाले तरी एक मोठा खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे आणि ते पुढे आपला जो खेळ आहे याची लय बदलू शकतात, कमबॅक करू शकतात हे मानसला सुद्धा माहित आहे. म्हणून त्यांना स्ट्राईक वरती आणलेलं आहे. बघूया या षटकातील पुढचा चेंडू अभिषेक यांचा. आतापर्यंत 2 चेंडू फेकून झाले. पहिला चेंडू डॉट बॉल होता, दुसरा चेंडू वाईड बॉल होता, तिसरा चेंडू वरती 1 धाव चोरटी घेतली होती. या चेंडूवरती 4 धाव स्ट्रेंथ शॉट म्हणावी लागेल 4 धावांसाठी. धावसंख्येत भर धावसंख्या झाली 55. कुंदन यांची वैयक्तिक धावसंख्या आहे ती 42. दिशाहीन चेंडू वाईड बॉल. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी अभिषेक यांच्याकडून. 3 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे 3 चेंडूंचा मारा केलेला आतापर्यंत. 4 धाव चेंडू अडवता. त्यांचं अर्धशतक होईल 4 धावा लगावल्या तर. आणि हा वाईड बॉल. खराब गोलंदाजी, एक मनोवैज्ञानिक दबाव, कारण एक समोर एक मोठा खेळाडू असल्यामुळे साहजिकच आहे की गोलंदाजावरती थोडासा दबाव येऊ शकतो. त्याचं हे रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आणि अशा पद्धतीने आजच्या दिवसातील हे कुंदन रोहिलकरचं दुसरं अर्धशतक. कुंदनने आज केपीएल मध्ये सुद्धा ओव्हरऑल क्रिकेट मध्ये 50 धावा झळकावल्या होत्या आणि आज या मैदानावरती अंडर क्रिकेट मध्ये सुद्धा 50 धावा झळकावल्या आहेत. अभिनंदन कुंदन. आणि हा वाईड बॉल. दिशाहीन चेंडू लेग स्टिकच्या खूपच बाहेर होता चेंडू, वाईड घोषित केलाय. दरम्यान इनिंगचा हा शेवटचा चेंडू आणि 4 धावा. अशा पद्धतीने पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे होती 70, जिंकण्यासाठी 71. पाटील म्हणजे सहयोगी मित्र त्यांना मी आपल्या परिसरामध्ये म्हणजे कंपनी प्रीमियर लीग असेल किंवा इतर प्रीमियर लीग असेल आणि त्या टुर्नामेंट या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला नक्कीच जाणवलं असेल एंट्री केल्यानंतर या स्पर्धेबद्दल आपलं काय म्हणणं आहे, आपण काय सांगू शकाल? नक्कीच जर मी जीपीएलचा विचार केला त्या ठिकाणी केपीएल झाली, जीपीएल झाली, अनेक प्रकारच्या स्पर्धा त्या ठिकाणी पाहायला मला वाटतं. झुंजार जांभारी संघ सुद्धा त्या ठिकाणी
सुंदर मी अभिनंदन आपल्याला आपल्या आवाज एकतर तुम्ही योगा कारण मी समालोचन कक्षावर अनेक स्पर्धेमधून समालोचन तुमच्यावर होता पण हा ऑडिओ सोडू शकत नाही मी गाणं सोडतोय तू बॅकग्राऊंडला हे मैदान त्या ठिकाणी जे आपण उपस्थित केलंय जे निर्माण करून दिलंय क्रिकेट प्रेमीला खेळाडूंना अतिशय त्यांना खेळताना सुद्धा इतकं प्रसन्न वाटत असेल मैदानावरती कारण लाजबाब या ठिकाणचं हे मैदान नक्कीच. धन्यवाद सर. यानंतर जो सामना होणार आहे तो मॅच 2 दत्तप्रसाद जांभारी वर्सेस झुंजार जांभारी बी. आता ज्या ठिकाणी बातचीत तुम्ही ऐकली असेल यापूर्वी जर इतिहास सांगायचा झाला तर झुंजार क्रिकेट क्लबने ओराम क्रिकेट असेल पावसाळी अंडरआर्म क्रिकेट असतील बरेचशा क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलंय. त्यांना अनुभव आहे झुंजार क्रिकेट त्यामुळेच मला वाटतं या मैदानावरची ही 46 वर्ष पूर्ण होतील. 1954 काल जेव्हा मी डिंगणकर साहेबांजवळ चर्चा करत होतो त्यावेळेला ते म्हणाले होते की 1953-54 सालामध्ये या जांभारीमध्ये क्रिकेटला सुरुवात झाली आणि तिथपासून आज गायत खरं तर या मैदानावरती क्रिकेटला सुरुवात केली इमॉर्टलने आणि तिथून हा क्रिकेटचा जो संग्राम आहे तो चालूच राहिला. आणि त्यानंतर 1985 साली जांभारी ग्रामविकास मंडळाने या ठिकाणी पहिली स्पर्धाचं आयोजन केलं ते म्हणजे ओराम क्रिकेटचं आणि गेल्या वर्षीपर्यंत ओराम क्रिकेटचे सामने या मैदानावरती झाले होते. या वर्षी थोडस रूप बदललं गेलं. दरम्यान या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. आपण सामन्याकडे बोलूया. चर्चा ती होणारच आहे आणि जसं आम्हाला टाइम मिळेल तशी आम्ही तुम्हाला इथे या ठिकाणी आमची चर्चा पाहायला मिळेल. तर ठीक आहे. दुसऱ्या इनिंग मधील हा पहिला चेंडू नक्कीच या ठिकाणी पहिला चेंडू हाताळत असताना मानस याच्याकडून स्वयंमारा केला गेला. नियम क्रमांक 22 मोडला आणि त्याला दंडित केलं पंचाने. पुन्हा एकदा लेफ्टी फलंदाज या ठिकाणी मात्र सज्ज झाला असेल. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसेल. क्षेत्ररक्षक नक्कीच या ठिकाणी 71 धावांचं लक्ष आहे डोळ्यासमोर आणि ते पार करत असताना आपल्याकडे चेंडू असतील. फक्त काय सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूचं नाव सांगायचंय. सुंदर क्षेत्ररक्षण मित्रांनो सजवलं गेलं. बाउंड्री पंचांचा आमच्यापर्यंत डिसिजन आला नाही. नक्कीच पंच सुद्धा आम्हाला अजून नक्कीच या ठिकाणी डिसिजन पेंडिंग असेल. नक्कीच या ठिकाणी पेंडिंग असेल या ठिकाणी डिसिजन. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने रिव्ह्यू घेतलाय. पंचांचा रिव्ह्यू आहे या ठिकाणी चेक केला जातोय. अंपायर कॉल आहे या ठिकाणी रिव्ह्यू चेक केला जातोय. खाली आहे त्याच्या दिसणारच नाही. बाउंड्री आहे. 4 धावा. लाईनमॅननी सुद्धा आपली या ठिकाणी भूमिका बजवायची आहे. नितीन वासावे त्या ठिकाणी लाईनमॅन म्हणून काम पाहिजे. सुंदर शॉट तितकं सुंदर क्षेत्ररक्षण बिलकुल फॉलो थ्रूच्या पाठीमागे
कव्हर केलंय लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने आणि सुंदर शॉट हलकेसे बॅक फुटवरती गेले. चेंडूचा अंदाज घेतला. यॉर्कर लाईन चेंडू होता. फुटवर्क चांगलं होतं या ठिकाणी फलंदाजाचं. बॅकफुटला जाऊन चेंडू तडकावला. सरळ लॉंग ऑनच्या वरून गेला चेंडू. दर्जेदार फलंदाजी सुद्धा आहे आपण मगाशी पाहिलेलीच. आणि या ठिकाणी अप्रतिम चेंडू. थोडस गतीमध्ये या ठिकाणी परिवर्तन केलं होतं. गतीमध्ये परिवर्तन थोडासा स्लोअर चेंडू होता आणि इथेच चकलेत फलंदाज. पुन्हा एकदा मानस षटकातील शेवटचा चेंडू फेकतील राईट हँड राऊंड द विकेट आणि हा दिशाहीन चेंडू अतिशय स्वैर मारा केला. वाईड बॉल. धाव संख्या झाली 10. हे पहिलं षटक प्रगतीवर आणि हा शेवटचा चेंडू त्या षटकातील आणि या 4 धावा. धाव संख्या झाली 14. नक्कीच या ठिकाणी आपण या पद्धतीचं विधान केलं त्यांना आपण आता मानसचं नाव घेतलं त्यात मारायचं अनिकेत आता मी फलंदाज म्हणून आराम करते आणि आता मी गोलंदाज म्हणून त्याचा वापर केला त्याला याचा अर्थ असा होतो की हा खेळाडू अनिर्णय खेळाडू आहे. त्याची जी भूमिका आहे मैदानाच्या आतमध्ये ती अविच्छेद्य अप्रतिम अशी कामगिरी आहे आणि त्याच्या माध्यमातून आता पहिलं षटक टाकलं गेलं. फक्त धावा खर्च केल्या गेल्या 14. याचा विचार केला तर त्याच्यावरती कुंदनने सुद्धा नक्कीच विश्वास दाखवला आणि तो सार्थ ठरवला. नक्कीच 14 धावा खर्च केल्या आहेत. नवीन येणारा गोलंदाज बघूया किती धावा खर्च करेल. आपल्याला काय वाटतं? बरोबर. ज्या पद्धतीने टार्गेट आहे त्या पद्धतीने त्यांना गोलंदाजी करावी लागेल. पहिलं षटक संपलंय. गोलंदाजीसाठी आले ते विघ्नेश. पहिल्या षटकामध्ये 14 धावा गेलेल्या आहेत. हा पहिलाच चेंडू स्वैर घोषित केलाय पंचांनी. मगाशी तुम्ही मानसच्या बाबतीत बोलत होतात तर मी मानसच्या बाबतीत हे सांगेन की EGPL म्हणजे गणपती GPL गणपतीपुला प्रीमियर लीगचा तो मेन ऑफ द सिरीज आहे. हे तुम्हाला माहित आहे. तुम्ही ते सामने पाहिलेत आणि त्या ठिकाणी मला वाटतं तुम्ही समालोचन सुद्धा केलेलं आहे. आणि 2 धावा. धावसंख्या झाली 18. एकच चेंडू या ठिकाणी झालेला आहे. विघ्नेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. सुंदर चेंडू या ठिकाणी ट्राय करणे महत्वाचं होतं. क्षेत्ररक्षकांना प्रयत्नादी परमेश्वर या ठिकाणी थोडा त्याबद्दल ते सांगतीलच. आणि हा चेंडू अतिशय उत्तम चेंडू. थोडासा लेग स्टिक वरती चेंडू होता. थोडासा धीम्या गतीने सोडलेला चेंडू. फुटवर्क मध्ये टायमिंग नव्हतं. थोडंसं बॅकफुटला येऊन चेंडू तडकावण्याचा प्रयत्न होता. बॉडी लोड झाल्यामुळे त्यांच्या शॉट मध्ये ताकद नव्हती. चेंडू गेला मानसच्या हातामध्ये बिलकुल फ्रंट अंपरच्या पाठीमागे. निर्धाव चेंडू दरम्यान हा पुढचा चेंडू. हो सुंदर चेंडू. बॅटच्या खालच्या हिस्सेला लागलेला चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे जातो. 1 धाव मिळते. धाव संख्येवर धाव संख्या झाली 24 धाव संख्या झाली. हो सुंदर चेंडू या ठिकाणी ब्लॉक करतायत आणि टायमिंग होत नाही आहे. चेंडू आणि बॅटचं जे टायमिंग झालं पाहिजे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तशा पद्धतीने होत नाहीये. या षटकातील शेवटचा चेंडू बीट झाले ते सलग बॅक टू बॅक 2 चेंडूवरती. हा पुढचा चेंडू खराब चेंडू या ठिकाणी खराब चेंडू. वाईड बॉल. धावसंख्या झाली 25. 71 धावांचं लक्ष्य आहे. इथून स्टार्ट करावं लागेल जर आपलं लक्ष्य गाठायचं असेल तर, जिंकायचं असेल तर. आणि या 4 धावा. धावसंख्या झाली 1. असतील तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये जिथपर्यंत जिंकण्याचा प्रश्न आहे त्याच्यावरती किती परिणाम होतो हे तुम्हाला माहितच आहे.
नक्कीच या ठिकाणी नयन सर विचार केला. आपण बोललात एक्स्ट्रा चेंडू टाकले गेले आणि ते एक्स्ट्रा चेंडू टाकले गोलंदाजाने, मात्र त्याचा फलंदाजाला कुठे फायदा घेता आला नाही. हा नक्कीच त्या ठिकाणी मैदानाच्या ते तोटा होणार आहे तो फलंदाजाचा. कारण एक्स्ट्रा चेंडू जेव्हा गोलंदाज टाकतो तेव्हा त्या एक्स्ट्रा चेंडूंचं धावसंख्येमध्ये कन्व्हर्टेशन करणे महत्वाचं असतं, फलंदाजाचं ते काम असतं. मात्र ह्या ठिकाणी आताच्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी एक्स्ट्रा धावा खर्च केला होता गोलंदाज, मात्र त्याचा फायदा घेतला नाही फलंदाजाने. येणारा नवीन गोलंदाज या ठिकाणी असेल तो नीतू. या ठिकाणी पहिला चेंडू स्वयं मारा केला गेला, पंचांच्या माध्यमातून दंडित केले गेलं. कारण नियम क्रमांक 22 क्रिकेटचा मोडला या नीतूने त्याला दंडित केले पंचांनी. हा चेंडू सजवला गेला, नक्कीच क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आणि त्या ठिकाणी फील्ड केली गेली. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलं कुंदनच्या माध्यमातून. नक्कीच या ठिकाणी जय हनुमान कुल्ली संघ या ठिकाणी फलंदाजी करत असताना 71 धावांचं लक्ष डोळ्यासमोर, 71 धावांचं लक्ष डोळ्यासमोर. आतापर्यंत एकही फलंदाज बाद झाला नाही. नक्की 2 षटकांचा विचार केला, 29 धावा खर्च केल्या गेल्या 2 षटकांच्या मागे. मात्र त्यानंतर तिसऱ्या षटकाला नेतूकडून सुरुवात केली गेली. सुंदर लेफ्टी फलंदाज या ठिकाणी 2 धावांसाठी चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये. लेफ्टी फलंदाज आहे या ठिकाणी नेतू. राईट राऊंड मारा करतोय पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय. फलंदाजाला मात्र ते नीतू पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजीसाठी. या ठिकाणी लेफ्टी फलंदाज स्वयं मारा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय नीतीकडून. नक्की सार्थक या ठिकाणी लेफ्टी फलंदाज प्रयत्न करतोय आपल्या संघाला विजय संपादन करून देण्याचा. त्या दरम्यान हा चेंडू जाईल जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. बॉक्स क्रिकेटचा जर विचार केला तर सजावट नो बॉल दिला ना, दिला नो. पहिल्या बॉल पासूनच फिरवतोय वरना हात. आत्ताच नाही फिरवत आहे, पहिल्या बॉल पासूनच फिरवतोय वरना हात. 90 मधूनच काढतोय तू बॉल. हा 90चा अँगल आहे, हा 90चा अँगल आहे त्याचा. नोज बॉल आहे तो पहिल्यापासून. नोज टाकतोय तू. ऍक्शन डाऊटफुल आहे त्याची. काय म्हणताय? हा नोज बॉल आहे तो, पहिल्या बॉल पासून तसे टाकतोय तो बॉल. तिकडे 36 झालेत ना, बरोबर आहे? 2 बॉल आहेत अजून. सार्थक नो चेंडू. नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. नो चेंडूचा एक स्वयं मारा आणि त्याचा फायदा होतो का बघूया. नक्कीच पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा आहे. आणखीन एक अतिरिक्त चेंडू टाकला जातो या ठिकाणी नीतूच्या माध्यमातून. कुठेतरी आपल्याला हे चेंडू एक्स्ट्रा धावा रोखणे गरजेचं असेल. त्या दरम्यान मात्र हलक्यामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा समाचार घेतला या
आपल्या मैदानावर खेळणार आहेत, त्यामुळे रोहित कटनाक यांच्याकडून दोन्ही कर्णधारांना आपण कॅप दिलेली आहे आणि दोन्ही टीमना ऑल द बेस्ट. आपलं क्षेत्ररक्षण लगेच संपवायचं आहे. ही मॅच संपल्यावर लगेच चालूच आहे. ते बघतच नंतर धावसंख्या आहे ती 44 या ठिकाणी. कॅच करून ठेव. अरे दादा 3 टोटल ना, 9चा 1 मग 41 होते. अरे दादा 41 होते. कृपया खेळाडूंनी संयम राखायचा आहे. इथे या ठिकाणी आपला प्रतिनिधी आहे, थांबना सांभाळायचा आहे संतोष सारंग. प्रतिनिधी आहे ना तुमचा? कृपया खेळाडूने कुठल्याही प्रकारे प्रतिनिधी आहे ना त्यांचा? आपलं मत इथं व्यक्त करायचं नाहीये. चेक करतो ना. आम्ही 95 बरोबर आहे ना? कोणताही वाद घालायचा नाहीये. नियमाप्रमाणे पेनल्टी लागेल, ही आपल्याला वॉर्निंग आहे. सामन्याला सुरुवात होते आणि या ठिकाणी षटक संपलंय. षटक पहिला चेंडू सावळ 27 पाहिजे. काय पाहिजे? ते तसं नाही करता येणार तुम्हाला. मागे संपल्यानंतर रोहित फायटर्स आणि जयनुवाडीचे प्लेयर्स एकमेकांना हात मिळवतील आणि सामना संपेल. दोन्ही संघाच्या 15 धावा दिलेल्या कर्णधारांनी आहेत. नितू यांना 15 धावा दिलेल्या आहेत. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांनी आपल्या खेळाडूंसहित दोन्ही खेळाडूंना टीमना भेटायचं आहे. कुंदन या ठिकाणी शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय. कुंदन मित्रांनो 6 चेंडू आणि 31 धावांचं अजून लक्ष डोळ्यासमोर आहे. कुंदन पहिला फटक्या इथे सजवला गेला होता फलंदाजच्या माध्यमातून, मात्र निर्धाव चेंडू येताना दिसतोय कुंदनचा. आणि कुंदन सारख्या अनुभवी गोलंदाजाला आपण जेव्हा सामोरं जात असतो तेव्हा कुठेतरी विचार करावा लागतो, कारण कुंदनने शेवटचं षटक का घेतलं असेल. वाईट चेंडूचा इशारा नक्कीच येतो. एक्स्ट्रा धावा दिली जाते कुंदनच्या माध्यमातून. आतापर्यंतची धाव संख्या मात्र 45 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि ती यशस्वीरित्या धाव घेतली आणि स्ट्राईकला आला असेल तो पुन्हा एकदा सार्थक लेफ्टी फलंदाज ज्या ठिकाणी सज्ज होईल तो कुंदनच्या गोलंदाजीचा समाचार घेण्यासाठी. बघूया उर्वरित चेंडूंचा खेळ करत असताना आपल्या षटकामध्ये या विजयाच्या जवळ जातो का बघूया. हा चेंडू जातोय, मात्र मिसफील्ड केली गेली मैदानाच्या आतमध्ये. 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी मिस झाले या चेंडूवरती. चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये, खूप सुंदर असा फटका नव्हता, मात्र कुठेतरी चूक केली क्षेत्ररक्षकाने. 4 धावा खर्च केल्या. 50 धावसंख्या या ठिकाणी धावफलकावरती लागली आहे. हा चेंडू नक्की स्वयंमारा केला जातोय. पुन्हा एकदा जय हनुमान कुर्ली संघ 51 धावांपर्यंत जाऊन पोहोचला. 71 धावांचं लक्ष आहे, म्हणजे अजून फक्त 20 धावांची गरज असेल. उर्वरित चेंडू बघूया काय इथे समाचार घेतोय. पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा येतोय, अतिरिक्त धाव दिली जाते. आता मात्र 19 धावांची गरज असेल. 52 धावा झाल्या आहेत. हा चेंडू नक्की या ठिकाणी फील्ड केला जाईल. कुंदनला माहित आहे आपण फक्त चेंडू सोडून द्यायचा. आपल्याला जर संघाला आपला विजय संपादन करून द्यायचं असेल तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी. पुन्हा एकदा स्वयंमारा केला जातोय. मला वाटतं आतापर्यंत 3 चेंडू नक्की स्वयंमारा केला गेला कुंदनच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावा दिल्या जात आहेत. 2 चेंडू आणि 18 धावा. आता मात्र हा सामना असेल तो कुंदन संघाच्या बाजूने. नक्कीच रोनिश फायटर संघ या ठिकाणी जांभारी मला वाटतं नक्कीच या सामन्यावरती पकड निर्माण केली आणि हा सामना शेवटचा फटका नक्की 4 धावा आल्या आतापर्यंत. संघाने एकमेकांना हात मिळवून करायचे. रोनित फायटर्स जांभारी हनुमान कुटलीच्या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांना भेटायचं आणि हा सामना समाप्त करायचा आहे.